जयेश अँड ऑल टीम स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्या बरोबर 5:40ला पहिला बॉल पडला हे देखील विसरून चालणार नाही. 20 मिनिटाच्या त्या डेनी कॉस्टा डेनी हॅव तुम्हाला हे सत्र हा सामना फिनिश करायचा. नॉन पॉवर प्ले ओव्हर गोलंदाजीसाठी वैभव ज्याच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे. पहिला चेंडू उसळला चेस्टवरती आपण बघत आहोत ब्रश झालेला कुठले स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतलेला एक्स्ट्रा बाउन्स नॅचरल स्विंग आहे गोलंदाज वैभव कडे जी कालच्या दिवसामध्ये आपण बघितली आणि आउट स्विंगनं निर्णायक दुसऱ्या षटकाची सुरुवात त्याच्या वतीनं करण्यात आलेली आहे. 17 चेंडू आता समीकरण 24 हवेचं 17 बॉल 24. स्विच इट रिव्हर्स अटेम मात्र फटका बसला मिस्टॅमिंग क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला जज करतायत आणि आली आहे विकेट. फलंदाज बाद. याचबरोबर आणखीन एक झटका आता बसेल जयनमान डेनोनीला. निकेश पवार बॅक टू द पवेलियन. स्विच इटचा प्रयत्न करत होते हवं तसं टायमिंग करू शकले नाही मिडलिंग करू शकले नाही. माघारी परतताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी बॅटर निकेश न्यू बॅटर तेजस आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सुरुवात डॉट न झाली दबाव बनवला आणि सध्या दबावाचा शिकार मैदानामध्ये ठरलेला आपण बघत आहोत. सलामीवीर निकेशला जो 8चं योगदान देताना माघारी परतलेला या मॅच मध्ये. सोळा चेंडू 24 हवाय समीकरण फक्त 8चा डिफरन्स आहे. क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन मैदानामध्ये साकारलं तर मॅच क्लोज नेता येईल फिल्डिंग करणाऱ्या श्री बजरंगी बॉयज दहेगावला. कारण ॲडव्हान्टेज आहे सध्या फिल्डिंग फेवरमध्ये थोडंसं दमट वातावरण त्याचा कुठेतरी फायदा मिळेल का. आणखीन एक चांगला बॉल अगदी समोर पडला तदनंतर हातभर वळाला. प्रॉपर ऑफ ब्रेक लेफ्ट हँडर मीडियम पेसरकडून टप्पा पडला गुडू लेंथवर आणि टर्न विथ द बाउन्स. उसली सोबत वळण देखील या चेंडूवरती आपण पाहिलं जो प्रश्न निर्माण करून गेला न्यू बॅटर तेजसच्या समोर. आव्हान आता तगडं आहे कारण चांगलं कमबॅक झालंय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज वैभवकडून. धावसंख्या 12 इक्वेशन 15 चेंडू 24 ची आवश्यकता 24 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 15. स्पीडअप करा इनिंग क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त वेळ खर्च करू नका. मिस टाइम झेलची संधी लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक जज करतोय जयेश अँड कॉन्फिडेंटली टेकन. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक झटका बसतोय जयनमान डेनोलीला. हा 4था फलंदाज माघारी. आणखीन एक झटका नुकताच बसलेला आहे जयचं चांगला जजमेंट वेल जज कॅच डीप मध्ये लॉंग ऑफला त्याच्या वतीनं पकडण्यात आलेली आहे. 12 वरती 14 धक्का 6व्या क्रमांकावरती गणेश बॅटिंगसाठी प्रेशर आता बनवलंय. विकेट 4 गेलेले आहेत त्याच कारणासह आता 36चं टार्गेट चेस करत असताना थोडी दमछाक होईल या मॅच मध्ये जयनमान डेनोलीची. स्टील 2 टू गो 14 चेंडू 24 इक्वेशन. अंतिम षटकात ज्या निर्णायक 18 धावा आल्या त्या 18 धावा किती मार्जिनमध्ये इफेक्ट टाकतील या मॅचच्या रिझल्टवरती हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं असेल. स्पेशली प्रसादनं अंतिम षटकामध्ये साकारलेली ती फिनिशरची भूमिका. स्विंग अँड मिस वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी व्हाट बॉल. स्क्वेअर लेग अंपायरकडे विचारणा तर जरूर केली आहे. स्क्वेअर लेग अंपायरचा इशाऱ्याची प्रतीक्षा आपण करत आहोत. थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे सिडीज. थर्ड अंपायर आपल्यासोबत जॉईंट होतील त्या ठिकाणी कृष्णा केणे सर स्क्वेअर लेग अंपायरच्या वतीनं ही मागणी करण्यात आलेली आहे. स्टंपिंगसाठी हे अपील आहे आपण चेक करूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्टिंग.
बॅट्समन इज आउट. विदाउट अंपायर परमिशन तुम्ही पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज लेफ्ट करू शकत नाही, लिव्ह करू शकत नाही. त्याच कारणासह आता फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलेलं आहे. टेन्शन आता वाढलं आहे त्या ठिकाणी जनमान डेनोलीच्या पाठीराख्यांचं. मॅच पूर्णपणे फसलेली आहे. 5वा धक्का आता बसला आहे आणि लाडका त्यांचा पाठीराखा वर्ग हितचिंतक देखील आता शांत मुद्रेने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अर्धा संघ बाद झालेला आहे. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही बाकी आहे. या षटकात निर्णायक 3 धक्के दिलेले आहेत. ते गोलंदाज वैभवनं एकही धाव स्पेशली त्यानं खर्च केलेली नाही. पाहिजे स्पर्धेचं पहिलं मेडन ओव्हर निर्धाव षटक त्याच्या वतीनं येईल का? 3 विकेट तर कॅरी केलेल्या आहेत. स्टंपिंगचा चांगला अटेम्प्ट विकेट किपरचा एसटीजीच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी फलंदाज गणेश न्यू बॅटर मैदानावरती पोहोचलेत. सिद्धार्थ सध्या बॅटिंगसाठी. एका बाजूला कॅप्टन नॉनस्ट्राकर रेंडला. सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोर घडलंय. पाहायचं त्यांची इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी या मॅचमध्ये आता काय असेल. 13 चेंडू 24 ची आवश्यकता. दिस कुड बी अ फर्स्ट मेडन ओव्हर ऑफ ट्रॉफी. स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक येईल का? एससीडीज मेडन ओव्हर ऑफ समर्थ ग्रुप ट्रॉफी या चषकातील हे पहिलं निर्धाव षटक आणि महत्वाच्या सामन्यात ते टाकलंय. डावखोरे हाताचा मध्यम गती गोलंदाज वैभव लिहेनं दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी विभागामध्ये सध्या तो सडेतोड प्रत्युत्तर देतोय जनमान डेनोलीला. मेडन ओव्हर विथ 3 विकेट. षटक 2 संपली. धावासंख्या आपण बघत आहोत 12ला 5 लॉस. 12 चेंडू 24 धावा. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. बजरंगी बॉयज दहेगाव जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. या